मुंबई महापालिकेमध्ये भाजपला पाठिंबा देणार नसल्याचं मनसेनं स्पष्ट केलंय। राज ठाकरे लवचिक धोरण स्वीकारून भाजपला पाठिंबा देतील अशी चर्चा होती, पण स्वतः राज ठाकरेंनी मनसे भाजपला पाठिंबा देणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे। मनसेच्या या भूमिकेमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जीव भांड्यात पडलाय। महायुतीला पाठिंबा दिला तर स्वागत आहे। कल्याणला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, तर त्यांचं आम्ही मुंबईत पण आम्ही स्वागत करू, त्यांच्या निर्णयाचं स्वागत करू। मुंबईत भाजपला मनसे पाठिंबा नाहीच। राज ठाकरेंच्या ग्वाहीनं उद्धव ठाकरेंचा जीव भांड्यात। मनसे मुंबईत विरोधातच बसणार। मुंबई महापालिका निवडणूक झाल्यानंतर अजूनही महापौर कोण होणार हे ठरलेलं नाही। राज ठाकरेंनी राजकारणात मराठी माणसाच्या भल्यासाठी लवचिक भूमिका घेण्याचं जाहीर केल्यानंतर मुंबईत राज ठाकरे काय भूमिका घेणार याची उत्सुकता होती। त्यातच भाजपला मनसे पाठिंबा देणार अशी चर्चा सुरू झाली होती। मनसेचे 5 नगरसेवक भाजपला पाठिंबा देणार असल्याचं सांगण्यात येत होतं। भाजपला पाठिंबा देण्याच्या निमित्तानं राज ठाकरे महायुतीशी जोडले जात असतील तर आनंद आहे अशी भूमिका शिवसेनेनं मांडली होती। नाही, स्वागत आहे। महायुतीला पाठिंबा दिला तर स्वागत आहे। कल्याणला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, तर त्यांचं आम्ही मुंबईत पण आम्ही स्वागत करू आणि त्यांच्या निर्णयाचं स्वागत करू। मुंबईत महायुतीचं बहुमत आहे, पण मनसेचा पाठिंबा घेऊन भाजप स्वबळाची चाचपणी करते की काय अशी चर्चाही सुरू झाली होती। त्यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्याची चर्चाही वातावरण तापून गेली। उद्धव ठाकरेंबाबतची चर्चा शांत झालेली असतानाच राज ठाकरेंच्या भाजप पाठिंब्याच्या चर्चेनं हवा पुन्हा एकदा तापली होती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यामुळे अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळालं होतं, पण शेवटी राज ठाकरेंनी स्वतःच मनसे भाजपला पाठिंबा देणार नाही असं स्पष्टपणे सांगून टाकलंय। मनसेच्या पराभूत उमेदवार आणि मनसैनिकांच्या बैठकीत पाठिंब्याबाबत अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं मनसे नेत्यांनी स्पष्ट केलंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मतं ही मनसेला ट्रान्सफर झाली नाही, ज्या पद्धतीनं मनसेची मतं ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ट्रान्सफर झाली, या संदर्भामध्ये काही तक्रारी पुढे आल्या आहेत? बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली आणि ती पक्षांतर्गत चर्चा होती, ती इथे कॅमेरासमोर सांगणं योग्य ठरणार नाही। मनसेच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंचा जीव भांड्यात पडलाय। आधीच कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिलाय, तिथे उद्धव ठाकरेंच्या 4 नगरसेवकांना शिवसेनेनं फूस लावल्याचं सांगण्यात येतं। कल्याण डोंबिवलीतच ठाकरे बंधूंच्या युतीचं कल्याण झालेलं असताना आता मुंबईतही असा निर्णय झाला असता तर तो ठाकरेंच्या राजकीय नात्यावर परिणाम करणारा ठरला असता। आता उद्धव ठाकरेंचा जीव भांड्यात पडला असला तरी भाजपशी मनसेची जवळीक असेल हे आता हळूहळू स्पष्ट झालंय। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।